आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे। शेतातील कांद्याचे संरक्षण करण्यासाठी शेडवर चढून साफसफाई करत असताना 33 केव्ही उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने प्रवीण दत्तात्रय रौंदळ व 39 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे तरसाळी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण रौंदळ हे शेती व्यवसाय करत होते। बुधवारी सकाळपासूनच शेतात कांदे भरण्याचे काम सुरू होते। दुपारच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेड गळू नये आणि कांदा भिजू नये या उद्देशाने ते शेडवर चढून नारळाच्या फाट्या काढत होते। याच वेळी शेड लगतून गेलेला 33 केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला। धक्का इतका जबरदस्त होता की ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती गावात पोहोचताच शोककळा पसरली। प्रवीण रौंदळ हे कष्टाळू आणि होतकरू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ बहिणी आणि इतर कुटुंबीय असा परिवार आहे। त्यांचे बंधू शासकीय सेवेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत। कुटुंबियांनी सांगितले की घटनेच्या काही वेळापूर्वी दोन्ही भावांमध्ये फोनवर संवाद झाला होता। इकडे पाऊस सुरू झाला का अशी विचारणा झाल्यानंतर प्रवीण यांनी नाही दादा असे उत्तर दिले। हा दोघांमधील शेवटचा संवाद ठरला। त्यामुळे रुग्णालयात भावाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। ग्रामीण रुग्णालयात प्रवीण यांच्या भाचीने फोडलेला हंबरडा आणि कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले। एका कष्टकरी शेतकरी युवकाचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे। दरम्यान कुटुंबियांनी गंभीर आरोप करत सांगितले की त्यांच्या घराजवळून आणि शेडच्या अगदी जवळून अनेक उच्चदाब वीजवाहिन्या गेल्या आहेत। या धोकादायक परिस्थितीबाबत महावितरणाकडे वारंवार अर्ज करूनही योग्य कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून घटनेचा पंचनामा करून सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।